बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केलं। 19 तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं। सरकारनं मागण्या मान्य केल्या तर निवडणूक लढणार नाही, अन्यथा शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची आघाडी तयार करू असं महत्त्वाचं विधान बच्चू कडू यांनी केलंय। तर आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे संकेत दिल्याचं पाहायला मिळतंय। आपण महायुती सोबत असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं, मात्र त्यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत देखील दिलेले आहेत। तर आगामी निवडणुकांच्या संदर्भात आमदार बच्चू कडूंचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं विधान आता समोर आलंय। 19 तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देऊ, सरकारनं मागण्या मान्य केल्या तर निवडणूक लढणार नाही, अन्यथा शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची आघाडी तयार करू असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आमचा पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये झाले पाहिजे। 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे। 2 पैकी एक तरी काहीतरी केलं पाहिजे। दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, जिथं कलेक्टरचं पोट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं, मजुराचं पोरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 18 प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही। त्यांनी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।